पहा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन यूजिंग क्रॅमर्स रूल. 5x + 3y = -11, 2x + 4y = -10. आता बा या ठिकाणी हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले. यामध्ये जर पाहिलं तर ही जी पहिली व्हॅल्यू आहे ती पहिल्या इक्वेशनची म्हणून म्हणजे त्याला आपण A1 असं म्हणू. A1 किती आहे? 5 आहे. ठीक आहे. त्यानंतर बीची व्हॅल्यू इथं असते. ठीक आहे. पहिलं इक्वेशन आहे म्हणून त्याला आपण B1 म्हणू. B1 किती आहे? 3. आणि C1 जे आहे ते किती आहे? -11. आता बघा C1 ऑलरेडी जे आहे ते कोणत्या साईडला आहे? ते राईट साईडला आहे. ठीक आहे. ते जर लेफ्ट साईडला दिलं असतं तर अगोदर आपल्याला बदल काय करावं लागलं असतं? याच्यामध्ये त्याला राईट साईडला न्यावं लागलं असतं आणि नंतर या व्हॅल्यू लिहाव्या लागल्या असत्या. ठीक आहे. यामध्ये पहा आता दुसरं इक्वेशन आहे त्यामुळे A2 म्हणू आपण याला. A2 किती आहे? 2. B2 आहे 4 आणि C2 आहे -10. व्हॅल्यू घेत असताना त्याच्या चिन्हासहित ती व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी लिहायची. या ठिकाणी पॉझिटिव्ह साईन होतं +4 प्लस साईन आपण नाही लिहिलं तरी चालतं. त्यामुळे मी फक्त इथं काय लिहिलं? 4 लिहिलं. परंतु इथे बघा -10 आहे त्यामुळे ते मायनस साईनने इथे लिहावं लागलं. आता या 3 व्हॅल्यू आपण काढून झालेले. त्यावरून D काढू. आता D म्हणजे काय होतं? A1 A2 B1 B2. A1 किती आहे? पहा या ठिकाणी 5 आहे. A2 2 आहे. B1 किती आहे? 3 आणि B2 किती आहे? 4. मग 5 × 4 हा गुणाकार सुरुवातीला होईल -3 × 2. 5 चोक 20 बेत्रिक 6. 20मधून 6 वजा झाली किती राहतात? 14 राहतात. म्हणजे या पद्धतीनं Dची व्हॅल्यू आपल्याला निघालेली आहे. आता Dxची व्हॅल्यू पाहू आपण. Dx कसं काढणार आपण? C1 C2 B1 B2. तर C1 आणि C2 किती? -11 -10. त्या पद्धतीनं लिहिलेलं आहे या ठिकाणी -11 -10. आणि B1 B2 किती आहे? 3 आणि 4. 3 आणि 4. आता या दोघांचा गुणाकार होईल -11 × 4. -11 × 4. एका संख्येला मायनस आहे ना त्यामुळे काय होईल या ठिकाणी जे उत्तर येणार आहे ते मायनसमध्ये येणार आहे. आणि 3 × -10. हे बा हे मायनस साईन जे आहे तर ते इथलं आहे. ठीक आहे. आणि परत या -10ला परत एक मायनस साईन आहे. 2 साईन एकामागे एक जर आले तर आपण काय करतो? दुसरी जी संख्या आहे त्या संख्येला ब्रॅकेट करतो, कंस करतो. ठीक आहे. -10 × 3. आता यामध्ये पहा -11 × 4 -44 होतं. आणि इथे जर पाहिलं तर हे मायनस साईन इथे लिहिलेले आहे अगोदर. -10 × 3 -30. 2 मायनस साईन जर एकासमोर एक आले तर मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे आपलं. म्हणजे ह्या दोन्ही मायनसचं मिळून काय होणार आहे? अधिक होणार आहे. म्हणजे -44 + 30. आता परत लक्ष द्या या ठिकाणी एका संख्येचं चिन्ह वजा आहे, एकाचं अधिक आहे. अशा वेळी काय होईल? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह राहील. मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे? वजा. म्हणजे आपलं उत्तर वजामध्ये येणार आहे. 44मधून 30 वजा झाले किती राहतात? 14 राहतात. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते किती आलेले? -14 किंवा त्याला -14 असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता dy चा फॉर्म्युला आपण पाहिला होता. A1 A2 C1 C2. A1 A2 किती आहे? 5 आणि 2 ते या ठिकाणी लिहिलं. C1 C2 किती आहे? -11 - 10 ते सुद्धा या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता काय होईल? 5 × -10. 5 × -10. परत या याची आणि याची वजाबाकी करायची. ते वजा चिन्ह इथं दिलं. 2 × -11 2 × -11. तर 10 × 5 किती होतात? 50. एक वजा चिन्ह असल्यामुळे -50. हे वजा चिन्ह परत जसंच तसं. 2 × -11 किती होतील? -22. आता परत 2 वजा चिन्ह एकासमोर एक आलेले. वजा गुणिले वजा काय होईल? अधिक होईल. -50 अधिक 22. मोठ्यातून लहान संख्या वजा होईल. 50मधून 22 वजा झाले 28. आणि मोठ्या संख्येला साईन कोणतं होतं? वजा. त्यामुळे काय या ठिकाणी -28. ठीक आहे. त्यामुळे आता नंतर पहा D आहे 14, dx आहे -14, dy आहे -28. यावरून आपल्याला x आणि y शोधायचे. ठीक आहे. मग आता x म्हणजे काय? dx भागिले d. म्हणजे काय करायचं? सुरुवातीला वरती अंशस्थानी dxची व्हॅल्यू लिहायची. ती किती? -14. ती या ठिकाणी लिहिली.
छेदस्थानी डीची व्हॅल्यू लिहायची, ती आहे 14. आता यामध्ये बघा 14 × 14 14 × 14 म्हणजे काय आलं आपलं उत्तर (1/1). छेदस्थानी 1 असेल तर तो नाही लिहिला तरी चालतो, म्हणजे आपलं उत्तर काय आहे (1). म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळालेली आपली -1. वायची व्हॅल्यू कशी काढतो आपण, dy/d. dy किती आहे -28 आणि d किती आहे 14. 14 × 14 14 2 × -28 म्हणजे उत्तर किती आलं -2. म्हणजे जे सोल्युशन आहे आपलं एक्स आणि वाय तर ते किती असणार आहे -1 आणि -2. या पद्धतीनं आपल्याला पूर्ण उदाहरणं सोडवायचे आहेत. याच्यानंतर एक ॲक्टिव्हिटी दिलेली ती आपण पाहू. यामध्ये बघा 2 इक्वेशन आपल्याला दिसत आहेत. हे जे आहे पहिलं इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन. याला आपल्याला डिटर्मिनंट मेथडने सोडवायचं, ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची. म्हणजे ज्या ब्लँक्स आपल्याला दिसत आहेत रिकाम्या जागा, त्या जागीच फक्त आपल्याला किमती लिहायच्या आहे. डी काढत असताना आपण काय करतो, a1 a2 b1 b2. आता a1 a2 म्हणजे काय, या दोन व्हॅल्यू a1 आणि a2. b1 b2 म्हणजे काय, इथली व्हॅल्यू आणि इथे असणारी व्हॅल्यू. आता या वायसोबत काहीच दिसत नाही, परंतु काहीच नसेल तर आपल्याला माहिती आहे की 1 असतं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी b1 जे आहे तर किती आहे ते 1 आहे. ठीक आहे, वाटलं तर आपण या ठिकाणी लिहून घेऊ. a1 आहे 2, b1 आहे 1 आणि c1 आहे 19. दुसऱ्या इक्वेशनमध्ये a2 आहे 2, b2 आहे या ठिकाणी पहा -3 आणि c2 आहे परत -3. ठीक आहे, यानुसार a1 a2 b1 b2. a1 किती आहे 2 आणि b1 किती आहे 1. ठीक आहे, 2 × -3 -3 लिहिलेलं ऑलरेडी. इथे काय लिहावं लागेल आपल्याला 2 -2 × 1 2 × 1. ठीक आहे, परत पहा 2 × -3 काय होईल आपलं -6. हे मायनस साईन इथे लिहिलं. 2 × 1 काय होतं 2. आता लक्ष द्या, -6 -2. अगोदर आपण पाहिलं होतं की दोन संख्यांमध्ये एक संख्या अधिक होती, एक संख्या वजामध्ये होती. अशा वेळी आपण काय केलं, दोघांची वजाबाकी केली आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. परंतु ज्यावेळी दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखे असतात, दोन्ही पॉझिटिव्हमध्ये असतील किंवा दोन्ही निगेटिव्हमध्ये असतील, अशावेळी त्यांची बेरीज करावी लागते आपल्याला. आणि येणारं जे उत्तर आहे त्या उत्तराला, आता इथं पहा दोन्ही चिन्ह वजा आहेत तर यांची बेरीज करावी लागते आणि येणाऱ्या उत्तराला सुद्धा वजा चिन्ह द्यावं लागतं. म्हणजे -6 - 2 किती होतं आपलं -8 हे उत्तर येतं आपलं. ठीक आहे, मग इथं लिहित असताना -6 - 2 बरोबर काय येईल या ठिकाणी -8 येईल. ठीक आहे, या पद्धतीनं डीची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. आता dx पाहू. डीमध्ये आपण काय केलं, ए आणि बीची जोडी घेतली. आता सी आणि बीची जोडी घ्यायची, c1 c2 b1 b2. c1 किती आहे 19, c2 किती आहे -3, b1 आहे 1 आणि b2 किती आहे -3. ते ऑलरेडी लिहिलेले या ठिकाणी. ठीक आहे, आता 19 × -3 इथे -3 लिहावं लागेल आपल्याला. वजा 1 × -3. ठीक आहे, बघा आता 19 × -3 19 त्रिक 57. ठीक आहे, दोघांपैकी एका संख्येचं चिन्ह वजा असल्यामुळे -57. इथे पण तेच आहे, 3 × 1 = 3. ठीक आहे, आणि एक चिन्ह वजा असल्यामुळे या ठिकाणी -3. आता इथं आपल्या असं लक्षात येईल की 2 वजा चिन्ह एकासमोर एक आले, म्हणजे वजा गुणिले वजा काय होणार आहे या ठिकाणी अधिक होणार आहे. म्हणजे -57 अधिक 3. अशा वेळी काय होईल, हे 57ला वजा चिन्ह आणि 3ला अधिकचं चिन्ह येणार आहे. या स्टेपच्या नंतर आपण एक स्टेप सोडवली तर मोठ्यातून लहान संख्या वजा होईल. 57मधून 3 वजा झाले किती राहतील 54 आणि मोठ्या संख्येला साईन कोणता आहे मायनस. त्यामुळे उत्तर काय असेल आपलं -54. म्हणजे ही आपली dxची व्हॅल्यू झालेली आहे. तर dy मध्ये पहा, dy काढत असताना आता पहा
या ए बी सीमध्ये आपण काय केलं, ए आणि बीची जोडी डी काढताना वापरली, त्यानंतर सी आणि बीची जोडी डी एक्स काढताना वापरली. आता काय करायचं, ए आणि सीची जोडी डी वाय काढताना वापरायची. म्हणजे काय, A1 A2 C1 C2 याप्रमाणे. आता A1 A2 आपले दोन्ही ठिकाणी 2 2च आहेत. A1 2 आहे, A2 2 आहे. ठीक आहे, मग A1च्या जागी काय लिहू आपण 2. C1 C2मध्ये C1 आहे 19 आणि C2 आहे -3. ते या ठिकाणी लिहून घेऊ आपण. इथं काय होईल, 2 गुणिले -3 आणि 19 गुणिले 2. ठीक आहे, 2 गुणिले -3, एक संख्या वजामध्ये, त्यामुळे यांचं उत्तर काय येईल, -6. आणि इथं बघा दोन्ही संख्या धनामध्ये आहेत, म्हणजे 19 दोन्ही 38 होईल. आता दोन्ही संख्यांचं वजा चिन्ह आलं, दोन्ही संख्या वजामध्ये असतील तर आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करायची आणि बेरीज केल्याच्या नंतर येणाऱ्या उत्तराला वजा चिन्हच द्यायचं आहे. सुरुवातीला वजा चिन्ह देऊन घेऊ आपण. 38 आणि 6 किती होतात, 44 होतात. ठीक आहे, आता लक्ष द्या. आता क्रॅमर्स रूलच्या साहाय्याने एक्स आणि वाय काढायचं आपल्याला. एक्स म्हणजे काय, डी एक्स भागिले डी. यामध्ये डी एक्स जे दिसतंय आपल्याला, तर ते किती होतं आपलं, डी एक्स -54. ठीक आहे, आणि डी वाय किती होतं, डी किती होतं, डी होतं -8. तर एक्सची व्हॅल्यू -54 भागिले -8. भागाकारामध्ये 2 वजा चिन्ह असतील तर वजा वजा कॅन्सल होतं, म्हणजे वजा भागिले वजा काय होतं, ते धन होऊन जातं. म्हणजे दोन्ही वजा चिन्ह काय होतील, आपले निघून जातील. आता ह्या 8नं 54ला भाग जात नाही, मग आपण काय करू, याला थोडंसं संक्षिप्त करून घेऊ. ठीक आहे, म्हणजे ह्या 8ला आपण 2ने भाग देऊ. 2 चौक 8, 2 दोन्ही 4, 1 उरला, 2 7 14. म्हणजे उत्तर या ठिकाणी काय येईल आपलं, इकडे लिहितो मी 27 भागिले 4. या 4ला परत 27ने भाग जात नाही, किंवा या दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जात नाही, म्हणजे आपलं हे काय असेल, उत्तर असेल 27 भागिले 4. एखाद्या अपूर्णांकाला जोपर्यंत भाग जात नाही तोपर्यंत आपल्याला भाग द्यावा लागतो. भाग जाण्यासाठी त्या संख्येने दोघांना भाग गेला पाहिजे. ठीक आहे, इथं जसं 54 आणि 8 या दोघांना 2ने भाग जात होता, त्यामुळे आपण देऊन घेतला. परंतु इथे जर पाहिलं तर 4 आणि 27 या दोघांना भाग जाणारी अशी कोणती एकच संख्या नाही आहे, त्यामुळे हे काय असेल, आपलं उत्तर असेल. म्हणजे ही एक्सची किंमत असेल. डी वाय काढत असताना पहा, डी वाय जे होतं ते किती काढलं आपण, -44, आणि डी किती आहे आपलं, -8 आहे. या ठिकाणी पण वजा वजा कॅन्सल होऊन जाईल. आता 8ने काही याला भाग जात नाही, म्हणजे दोघांना आपण काय करू, 4ने भाग देऊ. 4 दोन्ही 8, 4 1 4, 4 1 4, म्हणजे 11 भागिले 2. हे 2 सोल्युशन आपल्याला मिळालेले आहेत. पहा, एक्सची व्हॅल्यू जी आहे 27/4 आणि 11/2. या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी एक्स आणि वाय यांच्या व्हॅल्यू काढता येतात. यानंतर पहा, आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 2, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. पहा, त्यामुळे आपल्याला या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी सोडवता येणं आवश्यक आहे. 2 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी असतात. सुरुवातीला आपण पाहिले की या काही रिकाम्या जागा ठेवतात आणि आपल्याला सोडवायला सांगतात, आणि या ठिकाणी आपल्याला काही स्टेप सांगितलेल्या असतात. त्या स्टेप आपल्याला कराव्या लागतात, आणि त्या स्टेप करून या ठिकाणी फक्त त्या व्हॅल्यू आपल्याला पुट करायचे. ठीक आहे, मग आता या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं, लक्ष द्या. हे जे 2 इक्वेशन आहेत ते दिलेले आहेत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इन द गिवन इक्वेशन. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं की डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची. आता डिटर्मिनंट म्हणजे काय, आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यामध्ये डीची व्हॅल्यू असते, डी एक्सची व्हॅल्यू असते, आणि डी वाय यांची व्हॅल्यू असते. ठीक आहे, म्हणजे या तिघांच्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहे. त्यानंतर या व्हॅल्यू काढल्याच्या नंतर व्हॅल्यूज अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलच्या साहाय्याने आता आपल्याला एक्स आणि वाय यांच्या किमती काढायच्या आणि शेवटी सोल्युशन लिहायचे. ठीक आहे, आता हे सोल्युशन लिहित असताना काही गोष्टी आपल्याला वहीवर सोडवाव्या लागतील, कारण की या ठिकाणी सोडवण्यासाठी जागा आपल्याला कमी आहे. ठीक आहे,
मग आता आपण ते जे इक्वेशन आहे तर ते अगोदर वहीवर सोडवून घेऊ. ठीक आहे. यामध्ये पहा A1 आहे 3, B1 आहे -2 आणि C1 आहे 3. ठीक आहे. A2 आहे 2, B2 1, C2 आहे 16. या पद्धतीनं आपण A1 B1 C1 A2 B2 C2 यांच्या व्हॅल्यू काढून घेतल्या. त्यानंतर आपण D ची व्हॅल्यू काढू. D ची व्हॅल्यू कशी निघते? A1 A2 B1 B2. A1 A2 किती आहे? 3 आणि 2. B1 B2 आहे -2 आणि 1. यामध्ये आता पहा 3 × 1 -2 × -2 यामध्ये पहा 3 × 1 3 होईल, मायनस इंटू मायनस प्लस होईल. ठीक आहे. यानंतर जरी आपण मायनस इंटू मायनस प्लस केलं तरी चालेल. आपण सुरुवातीलाच करून घेऊ. मायनस इंटू मायनस प्लस आणि 2 × 2 4. 3 + 4 7. मग आता ही जी व्हॅल्यू आहे आपण याच्यामध्ये पुट करू. यामध्ये पहा आपण काय घेतलं होतं? 3 आणि पाहून घ्या 3 2 आणि -2 1. पहा इथे 3 आणि 2 येईल, इथे -2 आणि 1 येईल आणि याची किंमत किती आलेली आहे आपली? 7 आलेली आहे. ठीक आहे. आता dx काढू आपण. dx कसं काढतो आपण? C1 C2 B1 B2 असे कॉलम घेतो. ठीक आहे. यामध्ये पहा C1 C2 किती आहे? वरती दिसते आपल्याला 3 आणि 16 आणि B1 B2 किती आहे? -2 आणि 1. ठीक आहे. आता यामध्ये पहा 3 × 1 -2 × 16. 3 × 1 काय होईल? 3 होईल. मायनस इंटू मायनस प्लस 16 × 2 32. 32 + 3 35. dx आलेलं आहे आपलं 35. याच्या किमती आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये ठेवू. इथे आहे 3, इथे आहे 16, इथे -2 आणि 1 आणि यांची किंमत किती आली आपली? 35. आता आपण dy काढू. A1 A2 C1 C2 हा क्रम व्यवस्थित लक्षात ठेवा, चुकला नाही पाहिजे. आता A1 A2 आहे 3 आणि 2, C1 C2 आहे 3 आणि 16. पहा 3 × 16 -3 × 2. 3 × 16 48. -3 × 2 6. 48 - 6 42. ठीक आहे. आणि याची किंमत किती आलेली? 42. पहा आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे? x काढायचं. x काय असतं? dx/d आणि y जे आहे ते काय आहे? dy/d. dx किती होतं आपलं? 35 आणि d किती? 7 आहे. म्हणजे 35/7. 7 ने 35ला भागायचं आहे तर 7 × 5 = 35 म्हणजे 5 उत्तर येईल. ठीक आहे.